एखादी गोष्ट मन दुखावते हे ठीक आहे, पण तीच गोष्ट जर मनावर घाव घालत असेल ना, तर त्या गोष्टीला मनापासून कायमचं दूर केलं पाहिजे. बरोबर बोलतेस तू सावी. हॅलो. आर्यनराव तुम्ही? काही इम्पॉर्टंट डिस्कशन चाललंय का? नंतर येऊ का मी? अहो नाही नाही तसं काहीच नाही. तुम्ही यावेळी इथं? हो, कारणच तसं खास आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. मिठाई खा. नाही. आणि हे पूर्ण बॉक्स तुम्हाला. खरं तर आई गेल्यापासून दरवर्षी मी तिच्या वाढदिवसाला जवळच्या लोकांना मिठाई वाटतं. तुमच्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या जिथं कुठं असतील ना, आनंदात असतील. थँक्यू. होय. सत्यादादा आणि मंजू मॅडमला मिठाई द्यायला गेलो होतो, पण ते घरात दिसले नाही. कुठे कुठे गेलेत? काय दोघं घरात नाहीत? नाहीये ना, अख्ख्या घरात कुठेच नाहीये. मला वाटलं इथे असतील, बट नाही. इथे तर नाही आले दोघं पण. अरे देवा, कुठं गेले असतील दोघं जण? परत त्यांच्यासोबत काही झालं तर नसेल ना? आमरे, मंजूला फोन लाव. मी सत्याला फोन लावून बघते. अगं फोन बंद आहे दीदीचा. काय दादाचा पण फोन बंद आहे. दोघांचा फोन बंद येतोय, असं कसं? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण ते दोघं कुठे आहे ते शोधायला हवं. मला वाटतंय ही गोष्ट आपण जयदीप दादांना सांगितली पाहिजे, म्हणजे ते शोध लावतील की हे दोघं कुठे गेलेत. राईट. अहो नाही होऊ शकत हो मीटिंगचं. ठेवा फोन तुम्ही. जयदीपराव. हो आई सवे अमृता काय झालं? अहो ते आर्यन भाऊ जयदीपराव, मंजू आणि सत्यजितराव घरात नाही येतो. हो, आणि त्यांचा फोन पण लागत नाहीये. दोघांचा फोन बंद आहे. तुम्ही एकदा बघता का ते कुठं गेलेत ते? कुठं जाणार दोघं बी? त्याने भेटणं माझ्या सत्याला कामाला लावलं असेल आणि तो बी गेला असेल तिच्या मागं नाचत. तुझी लेक कुठे तर संकटात गावली असेल आणि माझ्या सत्याला बी तिच्या संकट घेऊन गेली असेल बघ ती. मम्मी साहेब, दरवेळेस माझ्या बहिणीला दोष देणं गरजेचं आहे का? नुसता दोष देऊन काय उपयोगच नाही. तिला तर का नाही संकटाची पुरस्कार करते म्हणून आवाज द्यायला पाहिजे. आवाज कुठल्या संकटाच्या मुहूर्तावर जन्माला आली ती काय माहिती. काय काय नेबेची दणकट मम्मी. ही नेबेट जन्माला आली तेव्हा कुठलं युद्ध बिद्ध सुरू होतं का? मग तुमचा जन्म झाला तेव्हा भूकंप आलेला का सुनामी? बघावं तेव्हा तंतनच करत असताय की. ए बिनूप करे, जिबेला हाय का तुझा? मम्मी साहेब, जीप तुम्हाला सुद्धा आहे. मला उलट बोलतेस आहे तू. उलट बोलत नाहीये, जशाच तसं बोलते. सुंब जाय आपण पिणार गेला मायलिकींचा. माझ्या घरात असेल जाऊन मला उलट बोलतेस आहे का तू? हे संस्कार केलं का तुझ्या लेकीवर? मम्मी साहेब, अरे सांगतो बा. किती भांडताय? मला बोलू दे आता. काय दादा वहिनी कुठे गेले ते मला माहिती आहे. काय? हो, म्हणजे दादा मला सांगून गेलाय ते आउटिंगला जाणार आहेत म्हणून. जयदेव आउटिंग काय असते ती? मम्मी फिरायला फिरायला. एवढ्या रात्रीचं फिरायला? नक्कीच त्या नेबरचा फिरा नसणार आहे. मला पण तेच वाटते. चांगली गोष्ट आहे की तेवढंच त्यांना एक दुसऱ्यांबरोबर टाइम स्पेंड करायला मिळेल ना. गुड गुड. आपण उगाच काळजी करत बसलोय त्यांची. ठीक आहे, बरोबर. गुड गुड, व्हेरी गुड. पण कुठे गेलेत ते? दादाने काय सांगितलं नाही मला, पण आपल्याला काय करायचंय? जाऊ दे ना, दोघं एकत्र ते महत्वाचं. ते पण आहे म्हणा.
तुमच्या दुग्यात तर स्वतःची काही इज्जत नाही, बाहेरच्या पाहुण्यांसमोर काय आमची इज्जत घालायला बसताय का तुम्ही? हा, नीट वागता येत नाही का तुम्हाला? नीट बोलता येत नाही का तुम्हाला? The number you have called is currently switched off. Please try again later. Thank you. The number you have called is currently switched off. Please try again later. Thank you. त्या सत्याने मुद्दाम मला त्रास देण्यासाठी आउटिंगचा प्लॅन केलाय. कळतंय मला, पण सत्या तू हे चांगलं केलं नाहीये. तुला आत्ता समजेल मला त्रास देणं, माझ्या मंजूला बाहेर घेऊन जाणं, मला टीज करणं तुला किती महाग पडू शकतं ना. कळेल तुला. सत्या, आता जे काही होईल ना त्यासाठी फक्त तू जबाबदार असशील. फक्त तू. जस्ट वेट अँड वॉच सत्या. बर चल, चूल कुठं मांडायची? कुठं म्हणजे अख्खं माळरान आपलाय, इथं मांडूया. हिथं मांडायची चूल? बरं आहेस ना? तू काय बोलतोस तुला कळते ना? हा, मराठीतच बोललो ना. तुम्हाला कळलं नाही काय? इथं मांडायची चूल म्हणजे चूल मांडली की हे सगळं पेट घेईल, हो ना? वाघमारे, तुम्ही पण हुशार आहे. चेष्टा करतोय. एवढं सिरियसली कशाला घेताय सगळं? हे बघा, इथं मांडूया ना चूल. बरं ऐक, हा. जरा नीट मांडावी लागेल चूल. रात्री वारा सुटतोय, जरा जपून. ठिणगी उठून सगळीकडे आग लागेल. तुझा धसमुसळेपणा नकोय मला. काय? मी सत्यजित सुर्वे धसमुसळेपणा करतो? हा मग? घरात एक गोष्ट करण्यासाठी 10 गोष्टींचा पसारा मांडतोस, धसमुसळा. हो, असं अजिबात नाही. हा, असं मी आधी वागायचो, पण आता मी स्वतःला लय बदललंय तुम्ही गेल्यानंतर. दगड अति होतंय. अति होतंय वाघमारे तुमचं. दगड कशाला म्हणताय? ए, चूल मांडायला दगड नको? अच्छा, तसं म्हणताय होय. दगड आणि लाकडं पण शोधायला लागतील. थांब, मी बघते. ओ थांबा, इन्स्पेक्टर मॅडम, तिकडे लय अंधार आहे. मी बी येतो तुमच्यासोबत, तुमची परमिशन असेल तर. चला.